नमस्कार। ज्या दिवशी सैनिक रिटायरमेंट येतो त्या दिवशी सैनिकाच्या मनातल्या काय भावना असतात त्या मी आज तुम्हासमोर मांडणार आहे। खऱ्या अर्थाने इतकं प्रेम आणि इतकी सच्ची भक्ती फौजीच्या अंतःकरणात आपल्या वर्दीविषयी असते। तर त्या वर्दीवर इतकं प्रेम जडावं आणि त्या प्रेमात न्हावून निघावं आणि जेव्हा त्याला त्या वर्दीला सगळे खुश होतात की आज फौजी आमच्या सोबत येणार आहे म्हणून, पण त्या फौजीच्या मनात अंतःकरणात किती चलबिचल चालू असते हे मी तुम्हाला सांगते। फौजी असं म्हणतात की आज खऱ्या अर्थानं माझा श्रृंगार उतरवला जाईल आणि खऱ्या अर्थानं आज मी जे पती गेल्यानंतर पत्नी अनुभवते। नावाने तर पतीचे जिवंत असते, पण तिला तो श्रृंगार धारण करायचा म्हणजे श्रृंगार लेण्याचा अधिकार नसतो। तसं काहीसं फौजीचं असतं। ज्या दिवशी रिटायरमेंट होते त्या दिवशी त्याच्या अंगावरची वर्दी नाही राहत, ती वर्दी उतरवून ठेवली जाते। परत ती वर्दी पुन्हा परिधान करण्याची त्यांना हे परमिशन नाही राहत। तर त्या वर्दीवर इतकं प्रेम जडलेलं असतं की ज्या दिवशी रिटायरमेंट झाली त्या दिवशी ती वर्दी अशी प्रेमाने काढून जेव्हा आपण अंगावरची उतरवून ठेवतो त्यावेळेला त्या फौजीचे मन डोळे भरून येतात की इतके दिवस मी तुझ्या सोबत राहिलो आणि आता मला तुझ्याशिवाय राहावं लागेल। तर ते फौजीचं अंतःकरण बघून आणि त्याच्या डोळ्यातलं पाणी बघून आपलंही मन गहिवरून आलं की अशी देशभक्ती, अशी वर्दीची सेवा जर करणारे वीर सैनिक असतील, सुपुत्र असतील तर या देशाला कुठल्याच दुश्मनाचा किंवा कुठल्याच शक्तीचा धोका राहत नाही। कारण एवढं जे प्रेम करणारे लोक आहेत त्यामुळेच आपण आज सही सलामत आहोत। आणि फौजीविषयीचं हे अंतःकरणातलं प्रेम आणि आपलं प्रेम आणि फौजीचं त्याच्या वर्दीवरचं प्रेम हे खूप अनन्यसाधारण असतं। आणि हे विचार मला आज तुमच्या समोर मांडायचे होते की फौजीच्या वर्दीवरील प्रेमाचे तर त्याचं हे प्रेमात कोणीही कल्पना करू शकत नाही। मी जी जवळून बघितलं, जे अनुभवलं ते मी आज तुमच्या समोर शेअर केलं आणि या विचारांवर तुमच्या प्रतिक्रिया मला आवश्यक हव्या आहेत। जेही फौजी आहेत त्यांना तर हे या विचाराबद्दल काय वाटतं त्यांनी अवश्य कमेंटमध्ये लिहावं आणि एक लाईक, एक सबस्क्राईब तर तुमच्याकडून नक्की इच्छा करते की तुम्हाला आवडलेच असतील हे विचार आणि त्या वर्दीबद्दलच्या प्रेमासाठी एक लाईक तुम्ही नक्की करा। धन्यवाद।